पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर. आता 20 जूनला निकाल. न्यायालयाकडून न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. निकाल लांबणीवर पडल्यानंतर ओमराजेंची प्रतिक्रिया. ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. सोडून गेलेल्यांना मात्र पश्चाताप होणार. खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं विधान. मात्र उद्धव ठाकरे असं बोललेच नसल्याची संजय राऊतांची माहिती. उद्धव ठाकरेंनी बोलावली पक्षाच्या आमदारांची बैठक. 22 तारखेला शिवालयामध्ये होणार आमदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीकडे लक्ष. नागपुरात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात तरुणाई उतरणार रस्त्यावर. आंदोलनात नागपूरमधील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार. पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी प्रति किलो ₹1 तर पीएनजी 85 पैशांनी महागला. मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू. मुंबईकर भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. तानसामधील पाणीसाठा 5.53% तर भातसा तलावात देखील अवघा 10% पाणीसाठा. पाऊस लांबल्यानं मुंबई पालिकेची चिंता वाढली. मान्सून लवकरच राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता. मान्सूननं सोमवारी आंध्र प्रदेश व्यापल्यानं राज्यामध्ये लवकरच मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह. 18 ते 20 जून दरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज. प्रचंड उष्णता वाढीमुळे जलाशयातील पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ. राज्यातील मोठी 16 धरणं कोरडी ठाक. धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ पिण्यापुरताच पाणीसाठा. कोल्हापुरातील विशाळगडावर दारू पिऊन पर्यटकांचा धिंगाणा. मुंढा दरवाजा परिसरामध्ये मद्यप्राशन करून हुल्लडबाजी. कर्नाटकच्या 5 पर्यटकांना पोलिसांकडून अटक. नाशिकच्या वाडीवरहे साकोरे रस्ता रुंदीकरणामध्ये तोडलेल्या झाडांच्या खोडांची होळी. विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राख रांगोळी कोण करतंय? पर्यावरण प्रेमींचा सवाल.